आज आपण आता डिस्कस करणार आहोत की कॉमनली अकरिंग रीजन्स फॉर इनफर्टिलिटी और सबफर्टिलिटी. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे, IVF कन्सल्टंट ॲट न्यूक्लियस IVF वाकड. पूर्वीच्या काळात आपण इनफर्टिलिटी असं डिफाईन करायचो, ज्याच्यामध्ये साधारणपणे जर प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी येत असेल विथ नॅचरल सेक्शुअल कॉन्टॅक्ट फॉर 1 year, 1 वर्षापेक्षा जास्त जेव्हा सेक्शुअल रिलेशन्स ठेवता विदाऊट एनी इरेक्टाईल डिस्फंक्शन्स, एज पेशंटचं जर 35 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा केसेसमध्ये जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण इनफर्टिलिटी असं डिफाईन करतो. याच्या व्यतिरिक्त आता आपण आजकाल बरेचसे केसेस आपण पाहतो की इवन आफ्टर सेक्शुअल कॉन्टॅक्ट फॉर 1 year प्रेग्नन्सी राहत नाही, किंवा काही पेशंटचं वय जास्त असतं, अर्ली इव्हॅल्युएशनसाठी पेशंट्स येतात. तर आज आपण पाहणार आहोत की काही कॉमन कॉजेस ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी येते. जेव्हा आपण आता डिफिकल्टी म्हणतो तर दोन्ही फॅक्टर्स असतात, म्हणजे नॉट ओन्ली मेल फॅक्टर इनफर्टिलिटीसाठी पण तेवढेच महत्त्वाचे असतात. सुरुवातीला आपण डिस्कस करूया फिमेल फॅक्टर्स इनफर्टिलिटी, ज्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली आजकाल जे शहरी भागांमध्ये दिसत आहे ते ॲडव्हान्स मॅटर्नल एज. पेशंटचं वय जास्त असल्यामुळे ओव्हरीचं रिझल्ट कमी होतं आणि प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येतात. सोबत आहे ओव्हुलेटरी डिस्फंक्शन्स, जसं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज केसेस किंवा डिक्रीज ओव्हरियन रिझर्व्ह झालं, फॅलोपियन ट्यूब्सचे प्रॉब्लेम्स, जे ओव्हरीजच्या बाजूलाच एकदम युट्रसच्या फॅलोपियन ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये कधी कधी ब्लॉकेजेस असू शकतात, किंवा त्यांचे फिम्ब्रियल एंड जे असतात त्या फ्री नसतात, एकदम ॲग्लुटिनेटेड चिटकलेल्या प्रमाणात असल्यामुळे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येऊ शकतात पेशंट्सला. याच्या व्यतिरिक्त आहे एंडोमेट्रियोसिस, किंवा काही तुम्ही ऐकलं असेल की ओव्हरीजमध्ये सिस्ट असणं किंवा ओव्हरीज आणि युट्रस एकमेकांना चिटकलेलं असणं. तर हे चिटकण्याचे काही स्पेसिफिक रिझन्स आहेत ज्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. याच्यामुळे हे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी येते. सोबतच आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, जे आपल्या वजायना किंवा योनी मार्गातून थ्रू सर्व्हिक्स, युट्रस ट्यूब्समधून गर्भाशयाच्या आजूबाजूला पडून ते गर्भाशयाच्या आतमध्ये पण ॲडेजन फॉर्मेशन, गर्भाशय आणि ओव्हरी हे एकमेकांना चिटकण्याचं प्रमाण झाल्यामुळे हे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी येते. याच्या व्यतिरिक्त आहे काही वेळेला गर्भाशयाचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असतात, जसं की गर्भाशयामध्ये गाठी असणं, ज्याला आपण फायब्रॉइड्सच्या गाठी म्हणतो, ॲडिनोमायोसिस असणं, याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येऊ शकतात. एंडोमेट्रियम रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये एंडोमेट्रियल पॉलिप्स आहे, हायपरप्लास्टिक एंडोमेट्रियम आहे, याच्यामध्येही डिफिकल्टीज जाणवतात. सोबतच जेव्हा आपण अदर रिझन्स पाहतो विमेन्समधले, ते सर्वायकल फॅक्टर इनफर्टिलिटी ज्याला म्हणतो आपण, जेव्हा स्पर्म इजॅक्युलेशन नंतर वजायनामध्ये पडतो त्याला स्वतःहून गर्भाशयामध्ये थ्रू सर्व्हिक्स जायला लागतं, पण सर्व्हिक्समध्ये नॅचरली काही सिक्रेशन्स अवेलेबल असतात जे अँटीबॉडी म्हणून काम करतात आणि स्पर्म्सला आपल्या बॉडीमध्ये येण्यापासून रोखतात. तर दॅट इज सर्वायकल फॅक्टर इनफर्टिलिटी म्हटलं जातं. याच्या व्यतिरिक्त आता काही अदर हार्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण, की थायरॉइड प्रॉब्लेम, प्रोलॅक्टिन रिलेटेड प्रॉब्लेम्स, याच्यामध्येही प्रेग्नन्सी राहायला विमेन्समध्ये डिफिकल्टी येते. इन जनरल बघितलं तर काही केसेस ज्या रेअर असतात, जसं की ऑटो इम्युन डिसऑर्डर, ज्याच्यामध्ये आपले शरीर आपल्या सेल्सला ॲक्सेप्ट नाही करत काही वेळेला, त्याच्यामध्ये डायबिटीज आलं किंवा SLE आलं, तुमचे लुपस अँटीकॉग्लंट्स आले, याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येऊ शकतात. तर हे झाले ओव्हरऑल फिमेल फॅक्टर्स. याच्या व्यतिरिक्त आता आपण जाऊया मेल फॅक्टर इनफर्टिलिटीकडे. तर मेल फॅक्टर इनफर्टिलिटीमध्ये मोस्ट कॉमन कॉज हे अनलेस अँड अनटिल जर समजा सेक्शुअल कॉन्टॅक्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम्स नसतील पेशंटमध्ये, तर त्याच्यामध्ये शुक्राणूंच्या संख्येमध्ये प्रॉब्लेम असणं, किंवा शुक्राणूंच्या मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असणं, किंवा शुक्राणूंच्या दिसण्यामध्ये म्हणजे मॉर्फोलॉजिकली ॲबनॉर्मल स्पर्म्स असणं, हे आजकालच्या युगामध्ये महत्त्वाचं कारण आहे इनफर्टिलिटी राहण्यासाठीचं. याच्या व्यतिरिक्त कंप्लीट शुक्राणू नसणे, ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो, हेही वन ऑफ दी लिडिंग कॉज इनफर्टिलिटीचं आजकाल दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त जसं विमेन्समध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट प्रॉब्लेम्स असतात, तसं मेल्समध्येही रिलेटेड इश्यूजमुळे स्पर्म्स कॅरी करणाऱ्या ज्या ट्यूब्स असतात त्या ब्लॉक झाल्यामुळे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल चेंजेस आपण ज्यांना म्हणतो, ते तर दोन्ही मेल आणि फिमेल्समध्ये तेवढ्याच प्रकाराने ॲक्ट होतात.
ओबेसिटी आहे किंवा तुमचं अल्कोहोल ड्रिंक्स आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, एक्सरसाइज न करण्याची वृत्ती आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ही प्रेग्नन्सी न राहण्यासाठी मदत मिळते ॲक्च्युली. तर हे झाले मेल आणि फिमेल फॅक्टर इन्फर्टिलिटी. याच्या व्यतिरिक्त आता बऱ्याचशा पेशंटमध्ये कंबाईन फॅक्टर्स असतात. जरुरी नाही आहे की फक्त मेल किंवा फिमेल फॅक्टर्स असतील. काही पेशंट्समध्ये मेल आणि फिमेल फॅक्टर दोन्ही इन्क्लुडिंग असतात त्याच्यामध्ये. आणि काही वेळेला असंही पाहण्यात आलेलं आहे की सर्व काही नॉर्मल असतं. काही पेशंट्स मला येऊन भेटतात, म्हणतात सर आमचं सगळं नॉर्मल आहे तरीही आम्हाला प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी येते. तर त्याचे कदाचित आता 2 रिझन असू शकतात. तर एकतर सर्व रिझन्स मेडिकल सायन्सेसला अजूनही माहिती नाही आहेत, किंवा सर्व माहिती असूनही आपण त्या गोष्टींना कम्प्लिटली ॲड्रेस नाही करू शकत आहेत. तर ह्या गोष्टींमुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी पेशंट्समध्ये डिफिकल्टीज येऊ शकतात. इन्फर्टिलिटी रिलेटेड तुमची काहीही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. त्या संदर्भात माझी टीम तुम्हाला उत्तर देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.